भगव्या शालीवरून मंत्री उदय सामंत आणि मंत्री नितेश राणे यांच्यामध्ये चांगलीच झुंपली आहे। काही जण भगव्या शाली घालून मिरवतात असं वक्तव्य उदय सामंतांनी केलंय। त्यामुळे सामंतांचा रोख नेमका कुणाकडे आहे याची चर्चा सुरू झाली आहे। पाहूयात। उदय सामंत आणि नितेश राणे कोकणातल्या महायुतीचे दोन मंत्री, मात्र या दोघांमध्येच आता शाब्दिक युद्ध रंगलं। गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे यांचे भगवी शाल असलेले अनेक फोटो समोर आले। यावरून उदय सामंत यांनी नितेश राणेंना टोला लगावला। काही जण भगव्या शाली फॅशन म्हणून घालून फिरतात असं वक्तव्य उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलंय। आपण ही भगव्या शाली मागवल्या असून आता घालून फिरण्याचा प्रयत्न करणार असल्याचं देखील सामंत यांनी म्हटलंय। सामंत यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं। सामंत यांचा रोख मंत्री नितेश राणेंकडे आहे का अशी चर्चा रंगली। नितेश राणेंनी सुद्धा उदय सामंतांना प्रत्युत्तर दिले। आमच्याकडे भरपूर भगव्या शाली आहेत, सामंतांना हव्या असतील तर नक्की देऊ असं राणे यांनी म्हटलंय। ही अतिशय चांगली बाब आहे। भगवादारी अगर कोणी होत असेल, आमच्यावर बरोबर हिंदुत्ववादी विचारावर कोणी चालत असेल तर त्याचं मी स्वागतच करीन। अतिशय चांगली बाब आहे। उदयजींनी ज्या दिवशी भगवी शाल घालायला रोज सुरू केलं, रत्नागिरीचा हिंदू समाज अतिशय सुखाने आणि समाधानी राहील। आणि आमचं रक्तच भगवा असल्यामुळे आमच्या शालीचा कलर पण भगवाच आहे। आम्ही ओरिजिनल आहोत, ओरिजिनल। आम्हाला 39 वर्ष आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर आम्ही आमचे वडील आणि हिंदुत्वाचाच विचार घेऊन पुढे गेलेलो आहे। आणि म्हणून ह्या हिंदुत्वाच्या मार्गावर कोणी येत असेल, कोणी म्हणजे उदयजी येत असेल स्वागतच आहे, कोणी येत असेल तर चांगली गोष्ट आहे। म्हणून त्यांना भगवी शाल पाहिजे असतील तर माझ्याकडे लाईफ टाईम स्टॉक आहे, मी पाठवून देईन त्यांच्याकडे। राजापूर इथे सूर्य मंदिर आणि मशीद असल्याच्या वादावरून नितेश राणे आणि उदय सामंत यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। राजापूरच्या वरची पेठ इथे एक इमारत आहे। त्या इमारतीमध्ये मुस्लिम समाज आपले ताबूत ठेवतात। मुस्लिम समाज त्या ठिकाणी सण साजरा करतात। मात्र काही हिंदुत्ववादी संघटनांचा असा दावा आहे की ज्या ठिकाणी ती इमारत आहे ते हिंदूंचं सूर्य मंदिर असल्याचा दावा आहे। या दाव्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी राजापूरमध्ये नितेश राणे आणि हिंदुत्ववादी संघटनांनी एका मीटिंगचं आयोजन केलं होतं। त्या मीटिंगला नितेश राणे गैरहजर राहिले। मात्र नाणीसचे नरेंद्र महाराज या बैठकीला गेले होते। या बैठकीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर नाराजी व्यक्त केली। त्यामुळे उदय सामंत यांनी नाव न घेता नितेश राणे यांना पत्रकार परिषदेत टोला लगावला होता। राजापूरमधल्या मंदिर आणि मशिदीच्या वादावरून हे दोन्ही नेते आता भिडलेत। भगव्या शालीवरून आता दोन्ही नेत्यांमध्ये टोलेबाजी सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।